थंडीचे दीस आसात आणि मार्केटान अशा पद्धतीची सासवाची भाजी खूप प्रमाणात मेळटा। तर तुम्ही ही नक्की भाजी करू शकता। धुवचे पयली भाजयेची सगळी मुळा कापून घेता। आता ही भाजी उदकान बरी निवळ धुवून घेवपाची। भाजी 2-3 वेळा धुवून घेवपाक जाय, तेतून माती किंवा कसलोय डट आसा जाल्यार तो धुवून वता। या भाजयेची पानां मातशी लिबर असतात आणि शिजपाक टाइम घेता, म्हणून आमका ही बारीक कापून घेवपाक जाय। थोडी थोडी भाजी घेऊन हांव अशी कापून घेता। सगळी भाजी अशी बारीक कापून घेतल्या। भाजयेक एक कांदो कापून घेतला। 10 लसणीच्यो पाकळ्यो घेतल्यात। ह्यो अश्यो धाडावन घेवपाच्यो। तुम्ही जाय जाल्यार लसूण बारीक कापून सुद्दां घालपाक जाता। मातशी चड लसूण घातल्यार भाजयेक वास बरो येता आणि भाजी बरी लागता। भाजयेक घालपाक एक मोठो चमचो मसूरची दाळ घेतल्या। भाजयेक दाळ घातल्यार भाजी रुचीक लागता। तुम्ही मसूरची किंवा चण्याची दाळ सुद्दां यूज करपाक जाता। गॅसीर कायल गरम करपाक दवरल्या। कायल गरम जातकच तेतून तेल घालपाचें। तेल गरम जातकच पाव चमचो सासवा घालता। सासवा तळतळली की तेतून पाव चमचो जिरे घालपाचे। जिरे तेलान फुलून येतकच तेतून एक सुकी मिरसांग घालता। तुम्ही हरवी मिरसांग सुद्दां घातल्यार जाता। दडावन घेतिल्ली लसूण आणि बारीक कापलेलो कांदो घालपाचो। कांदो आणि लसूण हलको तांबूस रंग येयसर तेलान तळसून घेवपाची। कांदो हांगा चड तांबूस करून घेवप ना। आता तेतून कापून घेतिल्ली सासवाची भाजी घालपाची। धुवून घेतिल्ली मसूरची दाळ घालपाची। जर तुम्ही मुगाची किंवा चण्याची दाळ घेता जाल्यार ती 10 मिनिटां फुगत घालून मागीर भाजयेन घालपाची। चवी पुरते मीठ घालपाचे। मीठ हांगा मातशें कमीच घालपाचे, कारण जशी भाजी शिजता तेजे उदक सुट्टा आणि भाजी कमी जाता, तर तुमका मीठ घालपाचो अंदाज कळटलो। भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या। आता ही भाजी धापून मदी मदी हालून ही आमका भाजी बरी शिजोवन घेवपाक जाय। जर भाजी चड लिबर असल्यार भाजयेन थोडे उदक घालून शिजोवपाक जाता। ही भाजी शिजपाक मातसो चड वेळ लागता, म्हणून धापून शिजोवची पडटा। आता तुम्ही पोवू शकता ही भाजी बरी शिजून आयल्या। तेतून आता 2 चमचे नाल्लाची सोय घालता आणि थोडेशे गोड घालता। सोय आणि गोड बरे भाजयेन मिक्स करून घेता। सोय घातल्यार ही भाजी चड आणि रुचीक लागता। सोय घालतकच ही भाजी 2 मिनिटां हांव शिजोवन घेता। ही सासवाची भाजी तयार आसा आणि भाजयेन मसूरची दाळ घातल्या ती बरी शिजून आयल्या। ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करात, भलायकेक खूप बरी। रेसिपी आवडली जाल्यार व्हिडिओक लाईक करात। जर तुम्ही नवीन आसा जाल्यार चॅनलाक सबस्क्राईब करात। तुमचो असोच मोग आसूं।